नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजे, त्याचप्रमाणे पितरांचं श्राद्ध विधी कशी करावी, पूजा कोणती करावी, त्याचप्रमाणे अशी कोणती गोष्ट आहे की ती गोष्ट आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे, याच विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. यावर्षी अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल रोजी साजरी होत आहे. आता या शुभ प्रसंगी जर तुम्ही काही शुभ कार्य केली आणि काही महत्त्वाच्या वस्तूंचे दान केले तर वर्षभर तुमच्या घरात धन आणि समृद्धी येते. आता हे उपाय पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहे आणि पुण्यकर्म मिळवण्यासाठी ते आपण भक्तिभावाने करत असतो. तसेच ही शुभ कार्ये कठोर परिश्रम आणि प्रयत्नांसोबत केल्यास तुमच्या जीवनात धन आणि समृद्धीचा अखंड प्रवाह होऊ शकतो, ज्यामुळे वर्षभर निरंतर आर्थिक समृद्धी आपल्या घरात येते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी कुठलेही कार्य करताना कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची, ब्राह्मण काकांकडे जाण्याची गरज पडत नाही. या दिवशी तुम्हाला काही शुभ कार्य करायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल, वाहनांची खरेदी करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल तर तुम्ही ही शुभ कार्य या दिवशी आवर्जून करू शकतात. नवीन व्यवसायाची सुरुवात, धंद्याची सुरुवात तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या घरातील सर्व देवतांची छान अशी सुंदर पूजा या दिवशी करायची आहे. या दिवशी आपण जे जे कार्य करू, जी कार्य, उपासना, जे दान धर्म करू, याचं 1000 पटीने फळ आपल्याला मिळत असतं. जे आपण या दिवशी दान धर्म कार्य करू त्याचं आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे आपल्याला शक्य होतील तेवढे उपाय, सेवा, आराधना, दान धर्म आपण या दिवशी आवर्जून करायचे आहे. आता या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला उठल्यावर उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, आपला घराचा मुख्य दरवाजा, उंबरटा स्वच्छ पुसून घ्या, अंगण स्वच्छ करून घ्या, रांगोळी काढा, हळदीचं लेपन करा आणि मुख्य दरवाजाला न विसरता आंब्याच्या पानांचं तोरण लावा. 5, 7, 9, 11 पानांचं तोरण लावायचं आहे. त्यानंतर घर स्वच्छ करून आपल्याला छान सुंदर अशी देवपूजा करायची आहे. बघा, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. बघा, या दिवशी खास करून भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. यांची एकत्रित पूजा करून त्यांना पिवळी फुले, पिवळी फळे, मिठाई, त्याचप्रमाणे केशर घातलेली खीर तुम्हाला अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रिय असलेल्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. जो पण तुम्ही त्यांना भोग किंवा नैवेद्य दाखवणार आहात यामध्ये न विसरता तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे. बघा, यंदा अक्षय तृतीया रविवारी आलेली आहे आणि रविवारी आपण तुळशीपत्र तोडत नाही. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याला महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असं म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती, समृद्धी येते. दिवाबत्ती, धूप, हार, फुले वाहून देवीची आराधना करावी. शक्य झाल्यास या दिवशी देवीला गुलाबाचं फूल, लाल फूल अर्पण करावं. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपल्या घरात जे लक्ष्मीकारक वस्तू आहे, जसं की श्रीयंत्र, यावर आवर्जून कुंकुमार्चन सेवा आपल्याला करायची आहे. कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्ही तुमच्या एखाद्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकतात किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शुभ कार्याला बाहेर पडताल त्यावेळेस तुम्ही ते तुमच्या कपाळाला लावून पडायचं आहे किंवा तुम्ही घरात रोज तुमच्या कपाळाला हे कुंकू लावू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी वस्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात.
त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून जर का गाडी घ्यायची असेल, नवीन गाडी घ्यायची असेल, तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गाडी देखील घेऊ शकतात. आता या दिवशी बऱ्याच जणांना बघा, आता सोनं महाग झालं आहे, प्रत्येकाला ते घेणं शक्य होईलच असं नाही. मग तुम्ही सोन्याहून मौल्यवान, सोन्या इतक्याच मौल्यवान सोन्याऐवजी इतर वस्तू देखील तुम्ही घरात खरेदी करून आणू शकतात. एक सर्वसामान्य व्यक्ती देखील ह्या वस्तू खरेदी करून आणू शकतो. ह्या वस्तू कोणत्या आहेत याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोतच. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी उपास करून जेव घालायचे असतात. पितरांचं पूजन आपल्याला करायचं असतं. आपल्याला त्यांच्या नावाने कराकेळी पूजन करायचं असतं. आता हे कसं करायचं बघा, जर का तुमच्या घरात सासू सासरे वारले असतील तर तुम्हाला दोघांच्या फोटोची पूजा करून या दिवशी आंब्याच्या रसाचा पुरणपोळीचा स्वयंपाक करून घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून यांच्या फोटो पुढे आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर त्यांच्या नावाने उपास करून जेव घालायचे आहे. जर का सासरे वारले असतील तर त्यांच्या नावाने एखादा पुरुष जेव घाला. सुवासीन वारली असेल तर तिच्या नावाने एखादी सुवासीन महिला जेव घालायची आहे. आता हा स्वयंपाक करेपर्यंत, उपास करून जेव घालेपर्यंत आपण उपवास करायचा असतो, म्हणजे काही खायचं नसतं. 12पर्यंत आपल्याला स्वयंपाक करून उपास करून जेव घालायचे असतात. या दिवशी खास करून आंब्याच्या रसाला महत्त्व आहे. आंब्याचा रस पुरणपोळीचा स्वयंपाक करून अगोदर देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. पितरांचं पूजन कसं करायचं डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला आपल्याला ज्या लक्ष्मीकारक सौभाग्यकारक वस्तू आहेत त्या अर्पण करायचं आहे. लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ आपल्याला जर का तुमच्याकडे गोमती चक्र असतील तर ते ठेवायचे आहे. या दिवशी पिवळ्या कवड्या असतील तर तुम्हाला पिवळ्या कवड्या देखील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. देवी लक्ष्मीची चांदीची पावलं जर का असतील तर ती नक्कीच देवघरात तुम्हाला ठेवायची आहे. किंवा या दिवशी तुम्ही चांदीची पावलं खरेदी करून त्याची देवघरात पूजा करून तुम्ही दिवा त्यांना प्रज्वलित करू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख असेल तर दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सोबत दूध दही अर्पित करू शकतात. या दिवशी आपल्याला गोर गरिबांना शक्य होईल तेवढं दान धर्म करायचं आहे. मग तुम्ही पाण्याचं पात्र, मातीचं मडकं, मातीचं भांडं पाणी भरून गरिबांना दान करू शकतात, वस्त्रदान करू शकतात, धनदान तुम्ही करू शकतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न होते. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला, देवीला आपल्याला तांदळाची खीर अर्पण करायची आहे. तांदळाच्या खीरीचा नैवेद्य या दिवशी तुम्ही अर्पण करू शकतात. चांदीचा हत्ती तुम्ही या दिवशी खरेदी करून तुम्ही त्यावर केशर अर्पित करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, चांदीची जोडवी देखील अक्षय तृतीयेला खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. चांदीची जोडवी तुम्ही खरेदी करून ती पूजेत ठेवून नंतर तुम्ही ती तुमच्या नणंद किंवा भाऊजाईला तुम्ही ती देऊ शकतात. हे देखील लक्ष्मीकारक आहे. याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. तर ह्या गोष्टी काही आहेत, ह्या गोष्टी या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्याला शक्य होतील तेवढ्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजेच या दिवशी तुम्ही लक्ष्मी अष्टक, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम तुम्ही याचं पठण करू शकतात. आपल्या क्षमतेनुसार तुम्ही दान धर्म करू शकतात. या दिवशी गाईला तुम्ही गोग्रास देखील तुम्ही खायला घालू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे, परिसर स्वच्छ करायचा आहे. घरामध्ये आपल्याला पाण्यात गोमतीर, थोडंसं हळद, थोडंसं कापूर कुचकरून टाकून, तुरटी असेल तर तुरटीचा खडा टाकून, लिंबू असेल तर थोडासा लिंबाचा रस टाकून, याने थोडंसं जाड मीठ टाकून याने आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीची पूजा करण्याला महत्त्व आहे. तुळशीला पाणी अर्पण करून आपण संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचं पठण आपण करायचं आहे. या दिवशी शक्य झाल्यास आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि पिवळ्या वस्तूंचा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा देखील आपल्याला सुशोभित करायचा आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवा दरवाजाच्या बाहेर लावू शकतात. हळदीचं लेपन करा, रांगोळी काढा, सकाळी आंब्याच्या पानांचा तुम्ही तोरण लावू शकतात. आपल्या पूर्वजांना स्मरण करून या दिवशी आपण त्यांना पाणी अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करायची आहेच. आपण संध्याकाळी आपल्या पूर्वजांसाठी एक कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
आपल्याला संध्याकाळी जिथे आपण पितरांची पूजा केली आहे तिथे आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला तिथे लावायचा आहे. दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि दिवा देखील दक्षिण दिशेलाच आपल्याला तोंड करून लावायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर देखील दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा तुमच्या पितरांसाठी तुम्ही प्रज्वलित करू शकतात. या दिवशी पितरांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांची पूजा करून आपण त्यांचे भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. यामुळे त्यांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी किंवा आपल्याला कुठलाही पितृदोष हा लागत नाही. आता सोन्याही पेक्षा कुठल्या मौल्यवान गोष्टी आहेत की ज्या आपण या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत. जसं की तुम्हाला जर का तुमच्या देवघरासाठी एक जपमाळ, तुळशीची माळ खरेदी करायची असेल तर तुम्ही ती खरेदी करू शकतात. श्रीयंत्र तुम्हाला खरेदी करायचं असेल, तुम्हाला खूप पैशाच्या आर्थिक अडचणी असेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना करून त्यावर तुम्ही वेळोवेळी कुंकुमार्चन सेवा करू शकतात. या दिवशी आवर्जून एखादं मातीचं भांडं खरेदी करून ते तुम्ही गरिबाला दान करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही बघा, अगदी 5 ते 10 रुपयाची हळद तुम्ही घरी खरेदी करून आणायची आहे, त्याची देवघरात पूजा करू शकतात. 5 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे धणे खरेदी करून आणायचे आहे, ते देखील तुम्ही तुमच्या देवघरात पूजेसाठी या दिवशी ठेवू शकतात. धणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. धनाच्या देवतेला धणे अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीकारक वस्तू असल्यामुळे आपण या दिवशी धणे, हळद पावडर किंवा हळकुंड खरेदी करून आणून त्याची तुम्ही देवघरात पूजा करायची आहे. आता यानंतर या दिवशी आपण काय करू नये? या दिवशी आपल्याला कर्ज कोणाकडून घ्यायचं नाही किंवा कोणाला द्यायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी उधारीवर पैसे देखील आपल्याला कोणालाही चुकून द्यायचे नाही किंवा कोणाकडनं घ्यायचे नाही. बघा, आपण जर का या दिवशी कर्ज घेतले, उसने पैसे घेतले तर आयुष्यभर आपल्याला ते फेडत बसावे लागू शकतात किंवा आपण कोणाला पैसे दिले तर आपले ते पैसे परत आपल्याकडे येऊ शकत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी कर्ज देखील काढायचं नाही. असं मानलं जातं की या दिवशी घेतलेले कर्ज अक्षय होऊ शकते, म्हणजेच ते फेडताना खूप अडचणी येऊ शकतात. तसेच कोणालाही उसने पैसे देऊ नका, कारण यामुळे घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याकडे निघून जाते. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द वापरू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरात कलह किंवा नकारात्मकता असते तिथून लक्ष्मी माता निघून जाते. त्या घरात उत्साह आणि आनंद राहत नाही. अशा घरामध्ये अलक्ष्मी वास करते. त्याचप्रमाणे या दिवशी लोखंड, ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या दिवशी बघा, या धातूंना राहूचे प्रतीक मानले जाते. तसेच काळ्या रंगाचे कपडे किंवा काटेरी झाडे या दिवशी खरेदी करून आणू नका. त्याचप्रमाणे काळे वस्त्र देखील या दिवशी तुम्ही परिधान करायचे नाही. यामुळे बघा, आपल्या कामामध्ये किंवा आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील झाडू, आपल्या घरातील लक्ष्मी, केरसुणी इतरांना देऊ नका. आपल्या घरातील बघा, ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहे त्या देखील कोणाला तुम्हाला या दिवशी द्यायच्या नाहीये. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागेल. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या पण काही गोष्टी करू, चांगल्या केल्या तर अक्षय पुण्य प्राप्त होईल आणि जर का नको असलेल्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्यातून कायम स्वरूपासाठी नकारात्मकता घरात येऊ शकते. धन्यवाद.